सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भगवंतांचा धर्म आणि भगवंतांचा श्रावक संघ यांना सर्वप्रथम त्रिवार वंदन। विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन। आजच्या या अमावस्या त्या दिवशी इथे उपस्थित सर्व उपासक उपासिका बालबालिका या सर्वांना त्या सर्व श्रद्धावानांना माझी मंगल मैत्री। आज सारनाथ बुद्ध विहार हा मुंबई इथे आपण सर्व जमला आणि इथे आज परित्राणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। परित्राणाचा उद्देश आपलं सर्वांचं मंगल कल्याण हो, सर्वांना या परित्राणाचा लाभ हो या उद्देशाने आज इथे परित्राण आपण श्रवण करण्यासाठी सर्व श्रद्धावान उपासक उपासिका इथे उपस्थित आहात। तर परित थोडस यावर आपण इथे आलेलं आहे की परित शब्दाचा विस्तृत अर्थ म्हणजे रक्षण, रक्षा, संगोपन, अनुपालन असा आहे। ही सूत्रे बौद्ध भिक्षू उपासक उपासिका प्राचीन परंपरेप्रमाणे निरनिराळ्या प्रसंगी सर्वसामान्य सुरक्षा, निर्भयता व शुभता प्राप्त करण्यासाठी भूत प्रेत यक्ष व पिशाच तसेच अशुभ नक्षत्रे, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, दुष्काळ व समाजकंटकापासून निर्माण होणारे भय दूर करण्यासाठी सुरक्षा व सुव्यवस्था आणि शांतता यांचे वातावरण निर्माण करण्यासाठी यांचे सामुदायिक पठण संगायन करीत असत व आजही श्रीलंका, थायलंड, ब्रह्मदेश सारख्या बौद्ध देशात ती परंपरा पाळली जाते। तर महावंश ग्रंथानुसार श्रीलंकेचे जे राजे होते नरेश, त्यांचे नाव उपतिस्स, यांच्या वेळी 21व्या इसवी सन 4थ्या शतकाच्या अंती श्रीलंका द्वीपात दुष्काळ, रोगराईचा प्रादुर्भाव झाला होता। त्यावेळी भिक्खू संघाने राजाला कळविले की बुद्ध काळात वैशाली नगरात अशाच प्रकारचा दुष्काळ, रोगराई, भयावस्था निर्माण झाली होती। तेव्हा भगवान बुद्धाने रतन सूत्राचे पठण केले आणि आनंद स्थिराने या सूत्राचे पठण करीत आणि भगवान बुद्धाच्या भिक्षा पात्रातून जलाचा शिपडावा करीत सर्व
नगरांचा फेरफटका केला. परिणामी सर्व लोकांचे अरिष्टापासून रक्षण केले गेले. हे ऐकून त्या राजाने तथागत भगवान गौतम बुद्धाची एक सोन्याची मूर्ती तयार केली. दगडाचे भिक्षापात्र तयार केले व ते पाण्याने भरले. ह्या वस्तू हातात घेऊन त्याने त्या रथात ठेवल्या. राजाने भिक्खू संघाला महादान देऊन लोकांना 10 शिक्षापदे ग्रहण करण्याचा आदेश दिला आणि स्वतः देखील शिक्षापदे ग्रहण केली व सर्व नगर सुभूषित करून सर्व भिक्खू रथामागून रथसुताचे पठण गायन करीत आणि जल शिंपडीत सर्व रात्रभर रस्त्या त्या राज्याच्या सीमेच्या बाहेर भटकून त्यांनी रक्षण सूत्राचा पाठ केला. या समारंभाला गंगारोहण असे संबोधितात. असे म्हणतात की या रथसूत्राच्या पाठानंतर या समारंभानंतर लगेच पाऊस पडला आणि तिथलं सर्व दुर्भिक्ष रोगराई नष्ट झाली. तर हे जे आज आपण इथे भारतामध्ये जे परित्राण सूत्रपठण आपण करत असतो ते सूत्रपठण, ते सूत्र, ते पूजापाठ सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्ध बांधवांकरिता श्रीलंकेतूनच घेऊन आले होते. ठीक आहे. तर परित्राणाच्या बाबासाहेबांचाही सुद्धा विश्वास होता. तर विद्वान पंडित कधी कधी ज्या गोष्टीपासून माणसाच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, ज्या परित्राणापासून माणसाच्या मनातलं भय नष्ट होते, ज्यामुळे माणसाची आरोग्य किंवा अनेक प्रकारच्या दुर्भिक्ष घरामध्ये असलेली अशांतता नष्ट होत असते आणि अशा सूत्रपठणाच्या, अशा परित्राणाच्या जे या परित्राणावरती श्रद्धा ठेवतात, बुद्ध धर्म संघावरती श्रद्धा ठेवतात, या तिन्ही रत्नांच्या प्रति श्रद्धा ठेवतात, त्यांना निश्चितच या परित्राणाचा लाभ होत असतो. म्हणून आपण आज इथे परित्राण होत आहे. तर आपण मनामध्ये अशी बुद्ध धर्म संघाच्या प्रती अशी श्रद्धा ठेवून भगवान बुद्धांच्या मुखातून जे काही शुभ आणि सुंदर असे प्रवचन, म्हणजे जी भगवंताचे जे सूत्र आहे, सुंदर असे प्रवचन आहे, त्या प्रवचनाच्या माध्यमातूनच, त्या भगवंताच्या मंगल कल्याणाच्या करुणेतूनच हे परित्राण होत असते. आपण या परित्राणाचा लाभ घ्यावा. ज्यांनी विपश्यना ध्यान साधना केलेली आहे त्यांनी या विपश्यना साधनेच्या इथे भरपूर लाभ घेता येते. त्यांनी ध्यान करत करत श्रवण करायचे आहे. ज्यांनी केली नाही, जो आपला प्राणवायू आहे त्या श्वासाकडे, तो श्वास प्राणवायू आपल्या या दोन्ही नाकपुड्यातून येत असतो, दोन्ही नाकपुड्यातून जात असतो. त्याच्या स्पर्शाला ज्यांना जसा येतो आहे तसा जात आहे. लांब असेल लांब जाणायचा, आकुळ असेल आकुळ जाणायचा, सूक्ष्म असेल सूक्ष्म जाणायचा. तर सारं लक्ष या दोन्ही नाकपुड्यांच्या दारावर येणारा जाणारा श्वासाकडे पाहता ते धम्म श्रवण करायचे आहे. त्याकरिता पाठ मान सरळ ठेवायचे आहे, ताणून धरायचे आहे आणि तोंड डोळे बंद ठेवायचे आहे आणि तथागताच्या हृदयातून निघालेली ही अमृत वर्षा, या वर्षवासाच्या कालखंडात आपण त्या वर्षामध्ये नाहून पवित्र होऊन आपलं सुख, आपलं मंगल, आपलं कल्याण करून घ्यायचं. परित्राणाला सुरुवात करतोय. त्या अगोदर सर्वांनी हृदयातून एक साथ साधूला द्यावा. नमो
भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मा निराज्यस्य शृण्वन्तु सकमोपदम् शृण्वन्तु सकमोपदम् धम्मश्रवणकालो वयं वदन्ताम् धम्मश्रवणकालो वयं वदन्ताम् परितं धम्मश्रवणकालो वयं वदन्ताम् नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ये संता संतचित्ताति शरणं शरणा एतलोकन्तरे वा भुम्मा भुम्मा च देवा गुणगणगणाव्यवटा सपकाल एते आयन्तु देवा वरगणकमये मेरुराजेव सन्तो संतो संतो सहेतु मुनिवर वचन सो तुम समग्र सभ्येषु च प्रवाणेषु यथा देवाच ब्रह्मणो यन्मेकतं पुय्यं सर्वसम्पत्तिसाधकम् सभ्येतं नमोदित्वा समग्रशासने रता त्वमादरयिता हन्तु आरक्षासु विशेषतो शासनस्य च लोकस्य भवतु सर्वदा शासनं पीच लोकं च देवा रक्षन्तु सर्वदा दिवन्तु सुखी सभ्ये परिवारे यतनो अणिगासुमनावन्तु सभ्ये ज्ञातिभिराजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अज्ञेतो वा उदकतो वा पिशाचतो वा हानुकतो वा कंटकतो वा जनपद रोगतो वा सदम्मतो वा सदिष्टितो वा असपूरीसतो वा चण्डति असमीगो नकुकुरैवीचिका मनिषपिदिक्य चतरच सुकरमैषय करकसादि
अनाभयतो वा नानारोगतो वा नाना उपजतो वा सबे आरक्षं वहन्तु न सच्चवदेन सोतितेयो तुसपदा एतेन सच्चवदेन सबदुःखभया रोगसुख अंतराय उपदवाय विनाशमेन्तु एतेन सच्चवदेन होतु मे जयमङ्गलम् सा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्यं विहरति जेतवने अनाथपिण्डिकसारामे अतपो अन्तरा देवता पिकन्तायरत्य केवलकम्पं जेतवनमो भासेतवा तेन भगवा उपसंगमितवा विवादेतवा एकमन्तं अट्ठाशेकमन्तं हिताकोसा भगवन्तं गाताय अजमासि बहुदेवा मनुष्या च मङ्गलानि अचिन्तयु आकाङ्गमानसोतानं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवणा च बालानां पण्डितानां च सेवणा पूजा च पूजनीयेतं एतं मङ्गलमुत्तमम् पतिरूपदेशवासो च भुवे च कथमुह्यत अत समापनीति च एतं मङ्गलमुत्तमम् बाहु सच्च पञ्च विनयो च संस्कृता सुभाषिता च या वाचा एतं मङ्गलमुत्तमम् माता पितु पठानं पुत्रदारस्य सङ्गो अनाकुला च कम्मन्ता एतं मङ्गलमुत्तमम् दानं च धम्मचर्यं च नाटकानं च सङ्गो अनुवज्जानि कम्मानि एतं मङ्गलमुत्तमम् गारो च निवातो च सन्तुति च कथमुता कालेन धम्मश्रवणम् एतं मङ्गलमुत्तमम् हन्ति च सोवच सत्ता समनान च दर्शनम् कालेन धम्मसागरचा एतं मङ्गलमुत्तमम् तपो च ब्रह्मचर्यं च सच्चानदर्शनं निपाणसत्क्रिया च एतं मङ्गलमुत्तमम् उत्तरश्लोकधम्मे चित्तं यस्सन्नकम्पति अशोकं विरजं क्षेमं एतं मङ्गलमुत्तमम् एतादृशानि गतवानां सपतं पराजिता सपत्सोऽपि गच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमम् तेन सच्चवदेन सोतितेमुन्तु सर्वदा एतेन सच्चवदेन सर्वदुःखभयारोगशोकान्तरायुपदवाय विनाशबिन्दु एतेन सच्चवदेन होतु मे जयमङ्गलम् यस्सन्भवतो यत्काने वदस्यन्ति सनन्ते वायुजन्तो रतन्दिवो मतन्दितो सुखो सुपति सुखो च पापकिञ्चिन पश्यति
यवमादि गुणभेदं परितन्तं वदामि करणीयमत्तकुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमे च सकोजुच सुजुच सुवचोच समुद्वनतिमानि सन्तु सकोच सुकरोच अल्पनिच्चोच सर्वभूति सन्तेन्द्रियोच निपकोच अल्पगप्पो कुले सुवर्णनुगीदो न च भूतं समाचरे किञ्चित् एन विन्यु परे उपवदेयो सुखिनुमा के विनोतु सर्वे सत्ता भवन्तु सुखिताये के चिपाण भूतादि तसावातावरावण वशेषाधिकावाये महन्तावा मज्जिमरसतनुपतुला देखावाये वदीपाये च दूरे वसन्ति अविदूरे भूतावसंभवे शिवा सत्ते सत्ता भवन्तु सुखिता न परो परं निकुमेत नाति मय्येत कतचिन किञ्चे व्यार सनापणित संयाणाय मय्यस दुःखमिच्छे माता यतानियं पूतं आयुषायेक पुत्रमनुराक्के एवं पिशापभूतेषु मानसंभावय परिमाणम् वेतं च सबलोकस्मि मानसंभावय परिमाणम् अननुदो च तिर्यञ्चं न संवादं अवेरसुपतं तिष्ठं च हन्निसिन्धु वासयाणो वायावतस्तु विगतम् एतं सतीयदित्येय ब्रह्ममेतं वियतमावेति च पदम् शीलवादस्सनेन सम्पन्नो कामेषु विनयभेदं नैजातु गम्भसेय पुनरेति विरूपकेहि मेतं यरापतेहि मे च प्रपूतेहि मेतं तन्हा गौतमतेहि च पादके हि मेतं दिपादके हि मे चतुपते हि मेतं बहुपदे हि मे माम पादको हिंसी माम हिंसी दिपादको माम चतुपदो हिंसी माम हिंसी बहुपदो सभ्ये सत्ता सभ्ये पाला सभ्ये भूता च केवला सते भद्राणि पश्यन्तु मा किञ्चिपापमागमा अपमानो बुद्धो अपमानो धम्मो अपमानो संभो पमानवन्तानि शिक्षापानि ऐवीचिका सतपदि पुनरागो सर्वमुसेका कथामिरक्ता कथामिपरिता पठितं मन्तो सोहं नमो भगवतो नमो संतनं सम्मा सम्बुद्धानन्ते एतेन सत्यवचेन सोतितेनोऽस्तु सर्वदा एतेन सत्यवचेन सर्वदुःखभयरोगशोकान्तरायुर्वर्धवाय विनाशमिन्दु एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् विद्यापच्चय संखारपच्चय विज्ञानपच्चय नामरूपपच्चय सलायतनपच्चय पस्सपच्चय वेदनापच्चय तनपच्चय उपादानपच्चय मोहपच्चय जातिपच्चय जरा मरण शोकपरिदेव दुःखदोमनस्तुपायास सम्भवन्ति एवमेतस्य केवलस्य दुःखकन्दस्य समुदयोऽपि अविद्याशेषविरागनिरोध संखारनिरोधो विज्ञाननिरोध
नाम रूप निरोधो सलायतन निरोधा पस्स निरोधा वेदना निरोधा तन्हा निरोधा उपादान निरोधा भवली रोधा जाति निरोधा जरा मरण शोक परिदेव ततो मनस्सु पायासा निर्दोषेवमेतस्य केवलस्य दुःखखण्डस्य निर्दोषोऽयमेक जाति संसारं सन्नाभि संहरि गहकारक संतो दुःख जाति पुनः गहकारक दिक्तोषि पुनगेह नकासि तब्बात वासुधा भक्का विसंगीतं विसंगारतं चित्तं तन्हान दयम जगताति एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलंति कोटि सत सहे सुचक्रवाले सुदेवताये सानं पटिगहन्ति च वैशानिया पुरे रोगा मनुषं दुरितं संभुतं त्रिविधं भयं क्षिप्पमन्तरदापेसि परितं तं वदामहे यानि दभूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तरिके सवेव भूता सुमना भवन्तु अतोऽपि सर्वच्च सुनन्तु भासितं तस्मै भूता निशमेत सर्वे मेतं करोत मानुषीयापजाय दीवाचरतो चरन्ति ये बलि तस्मै नेरकटापमत्ता यं किञ्चिवीतं इदवाहुरं वा सखे सुवायं रतनं पणीतं नन्नो समर्ति तथागतेन इदं विबुद्धे रतनं पणीतम् एतेन सच्चेन सुरतिवन्तु तयं विरागम् अमतं पणीतं यत्र जगत्सक्तमुनिसमाहितो न तेन धम्मेन समति किञ्चिदं विदं मे रतनं पणीतम् एतेन सच्चेन सुरतिवन्तु यं बुद्धसेतो परिवन्नि सूचि समाधिमानन्तरकिन्नमाहुगमादिना तेन समाधिनामानन्तरकिन्नमाहु समाधिना समो न विद्यतीदं विदं मे रतनं पणीतम् एतेन सच्चेन सुवत्तिवन्तु ये पूगलाट्टप सप्तपषट्टाचारी एतानि युगानि हन्तु ते दक्षिणेया सुगतस्थ सावकाये ते सुदीनानि महाफलानि इदं विसङ्गे रतनं पणीतम् एतेन सच्चेन सुरतिवन्तु ये सुपयुक्ता मनसादलेन निक्कामिनो गौतमशासनं ते पतिपत्तामन्तं विज्ञलब्धामुदानि कुन्ति पुण्यवान् इदं विसङ्गे रतनं पणीतम् एतेन सच्चेन सुरतिवन्तु यत्न्दकीलो पटवीसितोऽसिया चतुर्विवाते ह्यसम्पकम्पियो तदुपमं सपुरुषं वदामि यो अर्य सच्चानि अवेच वसति इदं विसङ्गे रतनं पणीतम् एतेन सच्चेन सुरतिवन्तु य अर्य सच्चानि विभावयन्ति गम्भीरपयेन सुदेशितानि किञ्चापि ते होन्तु भूसत्त्वमत्ता न ते भवन् अट्टममादियन्तु इदं विसङ्गे रतनं पणीतम् एतेन सच्चेन सुरतिवन्तु सह सदस्य न सम्पदाय त्रयिंशदं माचैता भवन्ति सकाय दीप्ति विचिकितं चं शीलगतं वापि यदति किञ्चित् चतुरपाये च विपमुक्तो चचाभिधानानि अवपकान्तु
इदं संगे रत्नं पनीतं एतेन सत्येन सुरति हन्तु किंचापि शोकं करोति पापं कायेन वाचा उदते कसाव अवभूतो तस्य पटिच्चदाया वत्तादित्य पदस्य वृत्ता इदं संगे रत्नं पनीतं एतेन सत्येन सुरति हन्तु पगप्पे यतपुसितके इम्मानमासे पटमस्मि किम्मे ततुपमङ्गं वरङ्गदेशै निब्बाणगामी परमं हिताय इदं विबुद्धै रत्नं फलितं एतेन सत्येन सुरति हन्तु वरो वर्णुर्वरदो वरारोन्मुद्वरङ्गं वरङ्गदेशै इदं विबुद्धै रत्नं फलितं एतेन सत्येन सुरति हन्तु किन्नं पुराणं नवनत्ति संभवं विरतचित् आयितिके भस्मी ते किन्न बीजारुल्चन्दा निबन्धि धीरायतयं प्रदीपो इदं विसङ्गे रत्नं पनीतं एतेन सत्येन सुरति हन्तु यानि भूतानि समागतानि भूमानि वाया निवन्तरिके तथागतं देवमनुष्यपूजितं बुद्धं नमस्साम सुरति हन्तु यानि भूतानि समागतानि भूमानि वा यानि वन्तरिके तथागतं देवमनुष्यपूजितं धम्मं नमस्साम सुरति हन्तु यानि भूतानि समागतानि भूमानि वा यानि वन्तरिके तथागतं देवमनुष्यपूजितं संघं नमस्साम सुरति हन्तु।